कबनूर येथील विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली। गावात ठिकठिकाणी सौभाग्यवती महिलांनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली। वडाच्या झाडाला धागा गुंडाळला, तसेच एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिलं। वाणामध्ये 5 काळ्या मण्यांचा माळेसह आंबा, जांभूळ, करवंदे, फणस, केळ यांचा समावेश होता। वटपौर्णिमेच्या दिवशी वाण देण्याची प्रथा फार जुनी आहे। यानंतर वडाच्या झाडाला धागा गुंडाळून महिलांनी वडाच्या झाडाला 7-11 फेऱ्या काढल्या। सौ रजनी मगदूम, सौ अमिता शेंडुरे, संध्या मगदूम, अंजना सावंत, कविता भंडारे, अरुणा पाटील, मंगल राणे, रंगुताई मगदूम आदी महिलांनी वटवृक्षाची पूजा केली। 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी त्यांनी हे व्रत केलं। हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे। महाराष्ट्रात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो। मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।